सुनीता गायकवाड या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। बालमित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीतील चढता व उतरता क्रम यावर आधारित परीक्षेमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात ते पाहणार आहोत। तर चला मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूया। प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे 297, 289, त्यानंतर आहे चौकट 283 या क्रमाने संख्यांच्या उतरत्या क्रमासाठी चौकटीत कोणती संख्या असेल। या ठिकाणी तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत आणि 1-3 नंबरला चौकट दिलेली आहे। तर प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, तर या सगळ्या संख्यांचा आपल्याला क्रम लावायचा आहे। कोणता लावायचा आहे, तर उतरता। तर ह्या उतरत्या क्रमासाठी चौकटीत कोणती संख्या असेल, आपण या ठिकाणी या संख्या लिहून घ्यायच्या आहेत। तर आता आपल्याला विचार काय करायचा आहे, हे 297 आहे, 289। आता आपल्याला इथली संख्या काढायची आहे। तर हे जे 289 आहे, ह्या 289 पेक्षा काय करायचं आहे, आपल्याला लहान संख्या शोधायची आहे। ह्या 289 पेक्षा लहान आणि हे जे 283 आहे त्याच्यापेक्षा मोठी अशी आपल्याला ह्या पर्यायामधून संख्या शोधायची आहे। आता आपण पर्यायाचं निरीक्षण करूया। हे 290 ह्या 289 पेक्षा कसं आहे, मोठं आहे, त्यामुळे हा पर्याय येणार नाही। ह्याच्यापेक्षा मोठी आहे 283 पेक्षा, परंतु आपल्याला इथली मधली संख्या काढायची आहे 3 नंबरची, म्हणून ह्या मागच्या आणि पुढच्या संख्यांचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागतो। तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या 289 पेक्षा लहान संख्या पाहायची आहे। आता आपण पर्याय क्रमांक 2 पाहत आहोत। हे 281 289 पेक्षा लहान आहे, परंतु 283 पेक्षा कसं ते लहान आहे आणि ह्या 289 पेक्षा खूप लहान आहे, परंतु आपल्याला काय करायचं आहे, ह्या 283 पेक्षा मोठी संख्या शोधायची आहे। आता 281 कसं आहे, ह्या 283 पेक्षा लहान आहे, त्यामुळे हा पण पर्याय काही येऊ शकत नाही। आता आपण पर्याय क्रमांक 3 पाहूया 296। तर हे 296 काय आहे, ह्या 289 पेक्षा मोठा आहे, त्यामुळे आपला हा पण पर्याय विचारात आपण घेऊ शकत नाही। आता त्यानंतर आपण पाहूया चौथा पर्याय 285। तर आता पहा, हे 285 जे आहे ते ह्या 289 पेक्षा कसं आहे, लहान आहे आणि ह्या 283 पेक्षा मोठं आहे। म्हणजे ह्या दोन्ही संख्यांचे जे काही नियम अटी आहेत उतरत्या क्रमासाठी, त्यासाठी ही संख्या काय होते, या ठिकाणी बसू शकते। त्यामुळे या ठिकाणी आपली काय येणार आहे, संख्या 285। आता पहा बरं, आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे। 297 सगळ्यात मोठी, त्यानंतर 289, त्यानंतर 285 आणि सर्वात शेवटी आलेली आहे 283। तर अशा रीतीने या ठिकाणी पर्याय क्रमांक येतो 4। तर व्यवस्थित विचार करायचा आहे। तर असा उतरता क्रम लावत असताना अगोदरच्या संख्येपेक्षा लहान संख्या पाहायची आणि पुढची जी संख्या आहे तिच्यापेक्षा मोठी पाहायची आणि पर्यायामध्ये असा जो पर्याय असेल तो पर्याय आपण परीक्षेमध्ये रंगवायचा आहे। आता आपण प्रश्न पुढचा पाहूया। 111 ते 119 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास पाचवी संख्या कोणती असेल। आता पहा, या ठिकाणी वाचन करत असताना हा भाग समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। आपल्याला काय म्हटलेलं आहे, 111 ते 119। आपण बऱ्याच वेळेला काय करतो, 111 आणि 119 सोडून देतो, तसं करायचं नाही। या संख्या म्हणजे ह्या दोन्हीला पण या ठिकाणी धरलेला आहे असं ह्या शब्दावरून आपल्याला समजून घ्यायचं आहे। आता काय करायचं आहे, आपल्याला या संख्या चढत्या क्रमाने लिहायच्या आहेत। म्हणजेच आता आपण पहिल्यांदा ओळीनं मांडून घेऊया। 111, त्यानंतर 112, 113, त्यानंतर आहे 114, 115 आणि त्यानंतर आहे 116, 117, 118 आणि सर्वात शेवटी आलेला आहे 119। तर ह्या संख्या काय करायच्या आहेत, आपल्या चढत्या क्रमानं। आता हा जो आहे तो आपला चढताच क्रम आहे, लहानाकडून मोठ्याकडं। तर ह्या चढत्या क्रमाने लिहिल्यास काय विचारलेलं आहे आपल्याला, पाचवी संख्या कोणती आहे। तर ह्यामध्ये आपण संख्या मोजायच्या आहेत। 1 ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवी संख्या कोणती येणार आहे आपली 115। हे काय होते, हा क्रम चढता जर लावला तर पाचवी संख्या येते 115। मग आपण पर्यायामध्ये शोधायचं आहे 115 कुठे आहे, तर पर्याय क्रमांक 2। तर अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये फक्त आपली चूक या ठिकाणी होऊ शकते, आपण 111 आणि 119 सोडून देतो, तर ते सोडायचं नाही। तर जी भाषा दिलेली आहे तुम्हाला गणिताची ती समजून घ्यायची आहे। या संख्या म्हणजे यांच्या सहित जर आपल्याला पुढचं असं दिलेलं असेल तर त्यावेळेस ती संख्या पकडायची नाही। तर अशा रीतीने हा आपला प्रश्न सोडवून झालेला आहे। आता आपण पुढचा प्रश्न पाहूया। 234
ते 238 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मधली संख्या कोणती? आता याही ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, 234 पासून 238 पर्यंत संख्या लिहायच्या आहेत. तर आपण या ठिकाणी संख्यांचं अगोदर लेखन करूया. 234, 235, 236, त्यानंतर 237, त्यानंतर आहे 238. आपल्याला ह्या संख्यांचा कोणता क्रम लावायचा आहे? उतरता क्रम. आता उतरता क्रम म्हणजे हा मोठ्याकडून लहानाकडं. तर आपण या ठिकाणी लिहून घेऊया उतरता क्रम. आता उतरता क्रम म्हटल्यानंतर शेवटची संख्या मोठी संख्या सुरुवातीला 238, त्यानंतर येणार आहे 237 असं उलटं, त्यानंतर आहे 236, त्यानंतर 235 आणि शेवटला आहे 234 म्हणजे मोठ्याकडून लहानाकडं. हा आता आपण उतरता क्रम लावून घेतलेला आहे. परत त्यांनी काय विचारलेलं आहे आपल्याला उदाहरणात, तर मधली संख्या कोणती? आता मधली संख्या शोधत असताना इथं एकूण संख्या किती आहेत ते पाहायचं आणि मधली संख्या ठरवायची आहे. 1, 2, 3, 4, 5 संख्या आहेत. मग 5 म्हटल्यानंतर मधली संख्या कोणती येणार आहे? इकडे एक सोडायची, इकडे एक सोडायची, इकडे एक सोडली, इकडे एक सोडली, तर ही आहे मधली संख्या 236. म्हणजे आपण मधली संख्या ज्यावेळेस शोधत असतो त्यावेळेस ह्या संख्येच्या दोन्ही पण बाजूला समान समान संख्या सुटल्या पाहिजेत. तर बघा इकडं पण 2 आहेत, इकडं पण 2 आहेत, म्हणजे ही काय झाली 236 ही मधली संख्या झाली. म्हणून आपला पर्याय क्रमांक येणार आहे 3, 236. फक्त आपल्याला काय करायचं आहे, प्रश्नामध्ये जे दिलेलं आहे ते व्यवस्थित वाचायचं आहे, त्यानुसार क्रिया करायची आहे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे ते आपण शोधून काढायचं आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये येत असतात, ते आपण काय करायचे आहेत, व्यवस्थित सोडवायचे आहेत. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. 371, 214, 372, 368 यांना अनुक्रमे 1 ते 4 क्रमांक दिल्यास यांचा चढता क्रम कोणता असेल? आपलं अशा पद्धतीचं उदाहरण झालेलं आहे, तरी पण आपण आता हे उदाहरण या ठिकाणी सोडवून पाहूया. तर काय करायचं आहे, हे जे आहेत इथं ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांना जसेच्या तसे क्रमांक द्यायचे आहेत. अगोदर 371, 214, 372 आणि हे 368 यांना आपण नंबर द्यायचे आहेत. हे जो आहे याला 1 नंबर द्यायचा आहे, हिला 214ला 2 नंबर, 372ला 3 नंबर आणि हे जे 368 आहे ह्याला 4 नंबर, असं त्यांनी आपल्याला क्रमांक द्यायला सांगितलेले आहेत. आता या संख्यांचा आपल्याला काय करायचं आहे, चढता क्रम लावायचा आहे. ह्या ज्या संख्या आहेत 371, 214, 372 आणि 368. तर आता आपण काय करूया, या ठिकाणी त्यांचा चढता क्रम लावून घेऊया. चढता क्रम. आता चढता क्रम म्हणजे काय, तर लहानाकडून मोठ्याकडं. आता ह्याच्यामधली सर्वात लहान संख्या शोधायची आहे. आपण शतक पाहिल्यानंतर या ठिकाणी 214 ही काय होते, पहिल्यांदा सर्वात लहान येते. आता मात्र ह्या तिन्हीमध्ये शतक समान आहे, आपण दशकाचा विचार करायचा आहे. इथं 7 आहे, या ठिकाणी पण 7 आहे, पण ही शेवटची संख्या आहे याच्यामध्ये किती आहे, 6 आहे, त्यामुळे ही लहान आहे, त्यामुळे ही अगोदर येणार 368. आता ही 371 आणि 372 ह्या दोन्हीमधलाच आपण लहान मोठेपणा ठरवायचा आहे. 371 येणार आहे आणि सर्वात शेवटी सर्वात मोठी संख्या येणार आहे, कारण चढता क्रम म्हणजेच काय आहे, तर लहानाकडून मोठ्याकडं. तर पहा 214, 368, 371 आणि 372, तर हा झालेला आहे चढता क्रम. तर आपण आता यांना क्रमांक देऊन पाहूया. 214चा किती क्रमांक आहे, 2, तो याच्या खाली लिहून घ्यायचा आहे. 368चा किती आहे, 4, तो या ठिकाणी लिहून घ्या. 371 त्याचा क्रमांक आहे 1 आणि 372चा क्रमांक आहे 3. मग आता आपल्याला काय करायचं आहे, आता पर्याय शोधायचा आहे. पर्यायात कसं, 2, 4, 1 आणि 3. तर असं कुठं दिलेला क्रम आहे तो आपण पाहायचा आहे. तर असा क्रम आहे पर्याय क्रमांक 2, 2, 4, 1, 3, 2, 4, 1, 3. म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 2. तर पहा, हे क्रमांक द्यायला व्यवस्थित क्रमांक देऊन घ्यायचे. क्रम लावल्यानंतर आपण घाई गडबडीमध्ये 1, 2, 3, 4 असं करायचं नाही. तर या संख्यांना जे क्रमांक दिलेले आहेत तेच इथं पण आपण क्रम लावल्यानंतर देऊन घ्यायचे आणि तो पर्याय आपण शोधायचा आहे. हे उदाहरणं थोडीशी विचारपूर्वक गडबड न करता तुम्ही सोडवायची आहेत. तर चला आपण आणखीन काही पुढची उदाहरणं पाहूया. आता पुढचा प्रश्न आहे 708, 780, 738, 698 या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास दुसऱ्या व चौथ्या संख्येतील फरक किती? तर आपल्याला या ठिकाणी या संख्या दिलेल्या आहेत, एकूण संख्या दिलेल्या आहे तुम्हाला 4. या संख्यांचा आपल्याला कोणता क्रम लावायला सांगितलेला आहे,
बरोबर उतरता क्रम मांडायचा आहे आपल्याला. तर आपण सुरुवातीला काय करूया, या संख्या उतरत्या क्रमानं मांडून घेऊया. उतरता क्रम. आता उतरता क्रम म्हणजे काय असतं, मोठ्याकडून लहानाकडं. जर तुमच्या लक्षात येत नसेल तर इथं थोडंसं असं लिहून ठेवायचं, म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. मोठ्याकडून लहानाकडे. आता यामधली सर्वात मोठी संख्या आपण सुरुवातीला लिहायची आहे. सर्वात मोठी संख्या कोणती आहे, सगळीकडं तर 3 संख्येत शतक समान आहे. तर आपण दशक ओळखून 780 ही काय झाली, सर्वात मोठी संख्या झालेली आहे. त्यानंतर आता 708 आणि 738 यामधली मोठी कोणती आहे, अगदी बरोबर 738. त्यानंतर कोणती येणार आहे, 708. आणि सर्वात शेवटी सर्वात लहान संख्या आहे 698. हा काय झाला, हा उतरता क्रम झाला. पहिल्यांदा सर्वात मोठी, नंतर त्याच्यापेक्षा छोटी छोटी छोटी, असं सर्वात शेवटी सर्वात छोटी संख्या. आता आपल्याला प्रश्नात काय विचारलेलं आहे ते पाहूया. दुसऱ्या असा क्रम जर मांडला, म्हणजे हा आपण उतरता क्रम मांडलेला आहे. हा क्रम मांडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या व चौथ्या संख्येतील फरक किती. म्हणजे हा क्रम लावल्यानंतर उतरता क्रम, ह्याच्यामधली दुसरी संख्या कोणती आहे, दुसरी ही संख्या आहे आणि चौथी 698 आहे. या संख्येतील आपल्याला फरक विचारलेला आहे. फरक विचारलेला आहे म्हणजे 738 आणि 698. तर 698 कितीनं लहान आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. असा जर फरक विचारलेला असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे, म्हणजेच वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करत असताना कधीही आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. तर आता पहा, या ठिकाणी आपण मांडून घेऊया दुसरी संख्या 738 वजा चौथी संख्या आहे 698. तर आता वजाबाकी करायची आहे. 8 8 गेले 0. आता या ठिकाणी 3 आहेत, 9 वजा करायचं आहे, ते जात नाहीत. शतकाकडून एक हातचा घ्या. या ठिकाणी राहिले 6, या ठिकाणी झाले 13. आता 13 मधून 9 गेले, किती राहिले, 4 राहिले. अगदी बरोबर 6 6 गेले 0. तर म्हणजे काय येणार आहे, आपलं उत्तर 40 येणार आहे. म्हणजेच दुसऱ्या व चौथ्या संख्येतील फरक किती आलेला आहे, 40. मग 40 हा कुठं आहे, तर पर्याय क्रमांक 2. तर अशा पद्धतीनं आपल्याला प्रश्नामध्ये काय करायला सांगितलेलं आहे ती कृती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला काय विचारलेलं आहे ते समजून घेऊन योग्य ती क्रिया करून आपण उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. तर अशा रीतीनं हाही प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे. तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. 907, 897, 997 व 989 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिल्या संख्येपेक्षा तिसरी संख्या कितीने जास्त आहे. तर या ठिकाणी जे आपल्याला संख्या दिलेल्या आहेत त्यांचा काय करायचा आहे, आपल्याला चढता क्रम मांडायचा आहे. चढत्या क्रमाने त्यांची मांडणी करून घ्यायची. तर आपण सुरुवातीला या ठिकाणी त्या संख्या चढत्या क्रमामध्ये मांडून घेऊया. आता चढता क्रम म्हणजे काय असतं, लहानाकडून मोठ्याकडे. इथं लिहून ठेवायचं म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. लहानाकडून मोठ्याकडे चढता क्रम. हे तुमच्या लक्षात राहण्यासाठी, कारण आपलं कन्फ्युजन होतं पुन्हा चढता क्रम लिहिताना कोणती अगोदर लिहायची ती. असं जर लिहिलं तर तुमचा तो गोंधळ 100% होणार नाही. तर आता आपल्याला यामध्ये 907, 897, 987 आणि 989 यामधली सर्वात लहान संख्या अगोदर शोधायची आहे. तर सगळीकडे 9 9 शतक आहे, या ठिकाणी 8 आहे, त्यामुळे ही सर्वात लहान आली 897. आता 897 गेलं, ह्या तिन्हीमधली ठरवायची आहे. आता तुम्हाला पटपट सांगता येणार आहे, त्यानंतर तुम्ही सांगणार आहात 907. आता 987 आणि 989. आता 987 आणि 989 सर्वात शेवटी. मुलं हुशार झालेली आहेत, पटपट सांगतात. तर पहा, अशा रीतीनं हा काय झालेला आहे, चढता क्रम या ठिकाणी आलेला आहे. आता आपण चढता क्रम मांडल्यानंतर प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेला आहे तो पुढचा भाग आता समजून घ्यायचा. पहिल्या संख्येपेक्षा, म्हणजे ही पहिली संख्या, ह्या पहिल्या संख्येपेक्षा तिसरी संख्या, म्हणजे ही तिसरी संख्या कितीने जास्त आहे हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, पहिली संख्या लहान आहे आणि ही तिसरी संख्या काय आहे, मोठी आहे. त्यामुळं आपल्याला या ठिकाणी 987 वजा 897 करायचं आहे. आपण समजून घ्यायचं, वजाबाकी करत असताना कधीही मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे. तर बघा 7 7 गेले, या ठिकाणी राहिले 0. 8 मधून 9 जात नाही, शतकाकडचा एक हातचा घेतला, या ठिकाणी राहिले 8 आणि या ठिकाणी झाले 18. 18 मधून 9 गेले, किती राहिले, 9. अगदी बरोबर 8 मधून 8 गेले, 0 राहिले. म्हणजेच पहिली संख्या जी आहे, पहिल्या संख्येपेक्षा तिसरी संख्या ही 90ने जास्त आहे. म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2.
तर पहा अशी उदाहरणं सोपी असतात. त्यांच्यात म्हणजे एकाच प्रश्नामध्ये 2-3 असे उपप्रश्न आपल्याला विचारलेले असतात. ते आपण समजून घेऊन उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. तर पहा आता याच उदाहरणामध्ये आपल्याला चढता क्रम लावायचा होता आणि त्यानंतर पहिली संख्या कोणती, तिसरी, त्यांना क्रमांक देऊन त्यांच्यामधला आपल्याला फरक काढायचा होता. तर आपण न घाबरता न गोंधळता हे प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून सोडवायचे आहेत. आपल्याला जेवढा सोपा भाग वाटतो तेवढा सोपा भाग नसतो आणि आपल्याला आपण जर समजून घेतलं तर तो अजिबात अवघडही नाही. तर अशा पद्धतीनं हाही प्रश्न आपला सोडवून झालेला आहे. आता आपण शेवटचा पुढचा प्रश्न पाहूया. 693, 672, 904, 654, 675 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मधली संख्या कोणती? आता या संख्या दिलेल्या आहेत. यांचा आपल्याला कोणता क्रम मांडायचा आहे? उतरता क्रम. आपल्याला सुरुवातीला त्यांचा उतरता क्रम मांडून घ्यावा लागेल आणि जे आपल्याला पुढे विचारलेलं आहे त्याच्यापर्यंत पोहोचावं लागेल. तर आपण पहिल्यांदा उतरता क्रम या ठिकाणी मांडून घेऊया. उतरता क्रम. आता उतरता क्रम म्हणजे काय? तर मोठ्याकडून लहानाकडे. तर आता आपण काय करूया, सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? बरोबर 904. आता त्याच्यानंतर काय करायचे आहे? छोटी संख्या शोधायची आहे. आता 904 गेलं, त्यानंतर कोणती येणार आहे? 693. 693च्या नंतर कोणती येणार आहे? आता 72 आणि हे 75, 672, 675 ह्याच्यामधली आपण कोणती घेणार आहोत? 675 मोठी आहे. त्यानंतर 672 आणि सगळ्यात शेवटी सर्वात लहान संख्या कोणती येणार आहे? 654. एकदा तुम्ही निरीक्षण करून पाहायचं आहे. हा उतरता क्रम म्हणजे काय आहे? मोठ्याकडून लहानाकडे. पहा बरं, 904, त्यानंतर आलेला आहे 693, त्यानंतर 675, त्यानंतर 672 आणि 654. हा काय झालेला आहे? उतरता क्रम. म्हणजेच मोठ्याकडून आपण लहानाकडे गेलेलो आहोत. आता आपण उतरता क्रम मांडून घेतलेला आहे. आता आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे ते पाहायचं आहे. तर मधली संख्या कोणती? हा जर आपण उतरत्या क्रमाने लिहिल्यास, या सगळ्या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मधली संख्या कोणती? आता मधली संख्या आपल्याला शोधायची आहे. इकडे एक संख्या शोधायची, इकडे एक शोधायची, इकडे एक, इकडे एक, अशा रीतीने इकडे 2, इकडे 2. मग मधली संख्या कोणती आलेली आहे आपली? 675. आता या ठिकाणी अ, ब, क असं दिलेलं आहेत. आपण परीक्षेमध्ये काय करतो? लगेच 675 किती नंबरला आहे? 4. लगे पटकन आपण परीक्षेमध्ये 4 नंबरचा गोल रंगवतो. तर तसं अजिबात करायचं नाही. कारण आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? खाली पर्याय दिलेले आहेत. फक्त ड योग्य, फक्त अ आणि क योग्य, फक्त अ, ब आणि क योग्य, फक्त ब आणि ड योग्य. तर आपला इथं आलेला कोणता आहे? ड. म्हणजे आपल्याला काय शोधायचं आहे? फक्त ड योग्य. तर असा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. मग आपल्याला परीक्षेमध्ये पर्याय क्रमांक 1 हा गोल रंगवायचा आहे. आपण चुकीनं काय करतो? इथं 4 असतं आणि हे सगळं तुम्हाला फसवण्यासाठी दिलेलं असतं. त्यामुळे आपण प्रश्नांचं निरीक्षण, पर्यायाचं निरीक्षण व्यवस्थित करून हे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही काय करायचे आहेत? व्यवस्थित सोडवायचे आहे. तर अशा पद्धतीनं आपल्या चढता उतरत्या क्रमावर आधारित असणाऱ्या सराव प्रश्न या ठिकाणी आपण सोडवून घेतलेले आहेत. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की सांगायचं आहे. आणि आपल्या ह्या चॅनलवर जर कोणी नवीन आलेलं असेल तर त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. कारण जी काही ग्रामीण भागातील मुलं असतात, काही मुलांना ट्युशन लावण्याची सोय नसते, काही जणांकडे पैसे नसतात, काही जणांना जाण्या येण्यासाठी अडचणी असतात. पण हा अँड्रॉइड मोबाईल हा प्रत्येकाच्या घरामध्ये असतो. त्यामुळे तुमच्या सबस्क्राईबमुळं काय होतं किंवा शेअर केल्यामुळं ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात. आणि एखाद्याचं जर काय आपल्या याच्यामुळे जर फायदा होत असेल तर तुम्हाला एक सबस्क्राईब करायला काहीच पैसे पडणार नाहीत. त्यामुळे तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि आपली जी तिसरीची किंवा इतर स्पर्धा परीक्षांची मुलं असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करायचा आहे. धन्यवाद.